तर आज आम्ही एका शेतकऱ्याच्या घरी कंपोस्ट तयार करण्यासाठी त्या ठिकाणी 100 टनाचा डेपो लावला आणि तो कुजवण्यासाठी झायटॉनिक गोदन सोबत शेणखत, मळी आणि अजून काय काय ऍड केलं सगळं सांगतो पुढं ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आम्हाला सातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या घरी शेणखत कुजवण्यासाठी त्यावरती प्रक्रिया करायची होती, त्यामुळे कुठलाही टाइम वाया न घालवता आम्ही त्या शेतकऱ्याच्या घरी आलो। या ठिकाणी आपला पूर्ण 115 टनाचा डेपो होता आणि त्यामध्ये आपण 80 टन शेणखत, 10 टन मळी, 20 टन मशरूम आणि 5 टन राख कालवली होती। आणि या सगळ्या गोष्टी कुजवण्यासाठी आपण त्यामध्ये 115 टन शेणखतासाठी 200 किलो झायटॉनिक गोदन वापरलं होतं आणि ते वापरण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तर तुमच्या सगळ्या मिक्सचरची हाईट 3 ते 4 फूट उंच तयार करून घ्यायची। त्यानंतर आपल्या झायटॉनिक गोदनची पावडर सगळीकडे व्यवस्थित अशी पसरून द्यायची। सगळीकडे नीट पसरल्यानंतर जेसीबीने नीट मिक्स करायचं आणि त्यावरती पाणी शिपडून पाला पाचोळ्यानं ते झाकून टाकायचं। झायटॉनिक गोदन वापरण्याचा पहिला फायदा म्हणजे 45 ते 60 दिवसात तुमचा पूर्ण डेपो कुजून जातोय। त्यानंतर त्यातला बायोलॉजिकल काउंट वाढतोय आणि त्याचबरोबर पिकांना टाकल्यानंतर लवकर आपटेक होण्यासाठी मदत होती। तुमच्या पिकांमध्ये होणारा मर रोग, हुमणे, आळी, हानिकारक बुरशी यांचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी होतो। यांसारखे खूप काही असे फायदे झायटॉनिक गोदनचे आहेत, ते काही या व्हिडिओ मध्ये बसणार नाही। त्यामुळे वरती माझा नंबर दिलाय, त्यावरती एकदा कॉल करा। तुम्हाला हे कसं वापरायचं, कुठे अवेलेबल होईल सगळी माहिती मी कॉलवर सांगून टाकतो। आणि त्याचबरोबर जर का तुमचा डेपो सातारा जिल्ह्यामध्ये असेल तर वरती माझा नंबर दिलाय, त्यावरती एकदा कॉल करा। आमची टीम स्वतः येऊन तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेल। जर तुमच्याकडे काही आयडिया असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला बिलकुल विसरू नका।